कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकातून शहरात येणाऱ्या आणि शहराबाहेर जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांना सेवा देण्यासाठी बसस्थानक परिसरात रिक्षा 24 तास सदैव तत्पर असतात. बसस्थानकाबाहेर रिक्षा स्थानकांमध्ये रांगेत थांबलेल्या रिक्षा असतातच. मात्र या व्यतिरिक्त अनेक रिक्षा बेशिस्तपणे रस्त्याच्या मधोमध लागलेल्या दिसून येतात. दाभोळकर कॉर्नरपासून पारीख पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रिक्षांची एक वेगळी रांग लागलेली दिसून येते. शिवाय रिक्षा स्थानकाला लागूनच रस्त्यावर मधोमध दुसरी रांग लागलेली असते. तर महालक्ष्मी चेंबर्सच्या इमारतीसमोर खाजगी बस, खाजगी वाहनं आणि रिक्षा लागलेल्या दिसून येतात. वाहतुकीच्या या कोंडमाऱ्यामुळं इतर वाहनांना आणि पादचाऱ्यांना पुढं मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यातच प्रवाशी मिळवण्याच्या ईर्षेतून रिक्षाचालकांची एकमेकांशी सतत वादावादी होत असते. यातून मोठा गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या ठिकाणी 3 ट्रॅफिक पोलीस बोलत उभे असतात. मात्र त्यांच्याकडून याकडे एकतर सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं किंवा ते हतबल तरी असतात. या बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनांवर यापूर्वी मोठ्या प्रमाणात कारवाई केल्यानं वाहतूक सुरळीत सुरू होती. मात्र अलीकडं काही महिन्यांमध्ये यामध्ये शिथिलता आल्याचं दिसून येतंय. वर्दळीच्या रस्त्यावरच रिक्षासह इतर वाहनं बेशिस्तपणे थांबत असल्यानं दररोज परिसरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होताना दिसून येते. वाहतूक कोंडीचा त्रास, रिक्षाचालकांची मनमानी, ट्रॅफिक पोलिसांचं सोयीस्कर दुर्लक्ष यामुळं मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वाहतुकीचा कोंडमारा झालाय. महापालिका आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं या समस्येची दखल घेऊन संयुक्तपणे कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. अन्यथा या परिसरात छोट्या मोठ्या अपघातांसह मारामारीचे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.